मैत्री हे नातं विश्वासाचं, प्रेमाचं आणि आधाराचं. पण जर हाच विश्वास एखाद्या क्षणी तुटला तर माणूस आतून तुटतो. आणि जर हाच मित्र तुमच्या मृत्यूचं कारण बनला तर अशा मैत्रीचा शेवट काय? नमस्कार मंडळी, मी उमेश इटणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. धुळे जिल्ह्यातील एका गावात असाच एक हादरवून टाकणारा प्रकार घडला. मैत्रीत रुसवे फुगवे कपतात, पण इतकं टोक गाठणं हे नात्याचं नाही, राक्षसी वृत्तीचं कारण आहे. शिरपूर तालुक्यातील झेंडे अंजन गावातील मैत्रीचं नातं एका खुनात परिवर्तित झालं. देवा गुलाब बहिरम वय 25 आणि विकास विजय महाले हे दोघंही चांगले मित्र होते. एकत्र बसणे, बोलणे, फिरणे सर्व काही नेहमीसारखं होतं. पण 7 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गावात काही किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद होता, पण हळूहळू तो रागात बदलत गेला. रागाच्या भरात विकासने आपल्याच मित्राच्या देवाच्या डोक्यात दगड मारला. एका क्षणात दोघांच्या नात्याचा आणि देवाच्या आयुष्याचा शेवट झाला. देवाला गंभीर जखमी अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच शिरपूर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खुनाचा गुन्हा दाखल करून विकास महालेला अटक करण्यात आली. तो सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. मैत्री म्हणजे आधार, पण जर रागाचं रूप इतकं धोकादायक असेल तर माणुसकीचा गळा घोटला जातो. ही घटना समाजासाठी एक धडा आहे. भांडण कोणतंही असो ते समजुतीने मिटवा, कारण रागाच्या एका क्षणात आयुष्यभराचा शोक मिळू शकतो.